नावाजलेली अभिनेत्री प्रिया मराठे, ज्या मराठी तसेच हिंदी दूरदर्शनवरील त्यांच्या संस्मरणीय भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिल्या होत्या, त्या फक्त 38व्या वर्षी दीर्घ आणि धैर्याने केलेल्या कॅन्सरविरुद्धच्या लढाईनंतर निधन पावल्या. प्रियाचा प्रवास 2 दशकांहून अधिक काळाचा होता. सुरुवात मराठी मालिकांपासून झाली आणि नंतर हिंदी दूरदर्शनवरही त्यांनी प्रभावी भूमिका साकारल्या. त्यांच्या काही उल्लेखनीय भूमिका: पवित्र रिश्ता मध्ये वर्षा, कसम से मध्ये विद्या बाली, बड़े अच्छे लगते हैं मध्ये ज्योती मल्होत्रा, तू तिथे मी मध्ये प्रिया मोहिते, साथ निभाना साथिया मध्ये भवानी राठोड. प्रिया मराठेची अभिनयाची सुरुवात त्यांनी 2007 मध्ये झी मराठीवरील या सुखानो या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर 4 दिवस सासूचे, या सुखानो या आणि अलीकडेच तुझंच मी गीत गात आहे सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. हिंदी दूरदर्शनमध्ये त्यांचा प्रवेश कसम से या मालिकेतल्या विद्या बालीच्या भूमिकेमुळे झाला. त्यांनी कॉमेडी सर्कसमधून आपली विनोदी प्रतिभाही दाखवली. तसेच तू तिथे मी, प्रिया मोहिते खलनायिका आणि बडे अच्छे लगते हैं, ज्योती मल्होत्रा सारख्या मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली. प्रिया मराठेचे कुटुंब: त्या अभिनेता शंतनू मोगे यांच्या पत्नी होत्या. शंतनू मोगे यांनी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. दोघांनीही ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन सुंदर प्रवास एकत्र केला. त्यांच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांना, सहकलाकारांना आणि मराठी-हिंदी दूरदर्शन सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सत श्रद्धांजली वाहिली जात आहे. प्रिया मराठे यांना फक्त एक गुणी अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर एक संवेदनशील, धैर्यवान व्यक्ती म्हणूनही स्मरणात ठेवले जात आहे. त्यांचे प्रेक्षकांशी असलेले नाते, त्यांची मोहक अदाकारी आणि संस्मरणीय भूमिका कायम लक्षात राहतील. त्यांचे